नमस्कार मित्रांनो, आज आपण न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन या टॉपिकमधील मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स की जे नीट एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत असे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आज आपण इथे डिस्कस करणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट इज विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. ऑप्शन ए, कॉर्निया कन्सिस्ट ऑफ डेन्स मॅट्रिक्स ऑफ कोलेजन अँड इज द मोस्ट सेन्सिटिव्ह पोर्शन ऑफ द आय. त्यानंतर ऑप्शन बी जो आहे तो म्हणजे कॉर्निया इज अन एक्सटर्नल ट्रान्सपरंट अँड प्रोटेक्टिव्ह प्रोटिनेशियस कवरिंग ऑफ दी आयबॉल. आता इथे जर बघितलं आपण सेकंड ऑप्शनमध्ये कॉर्निया जो आहे तो एक्सटर्नल आहे, ट्रान्सपरंट आहे, त्याचबरोबर प्रोटेक्टिव्ह हे त्याचं फंक्शन आहे, पण संपूर्ण आयबॉलला त्याचं कवरिंग नसतं. कारण आपण जर आयचं स्ट्रक्चर जर पाहिलं तर आयचा जो बॅक पोर्शन आहे त्याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज स्क्लेरा. हे जे आहे आउटर मोस्ट कव्हरिंग आहे, स्क्लेरा आपण त्याला म्हणतो, आणि हा स्क्लेरा जो आहे तो पुढे येऊन आपण त्याला काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज कॉर्निया. आणि त्यामुळे संपूर्ण आयबॉलला ह्या कॉर्नियाचं कव्हरिंग असत नाही. त्यामुळे ऑप्शन बी इज द रॉंग ऑप्शन ऑफ दिस क्वेश्चन. त्यानंतर सी ऑप्शन जो आहे तो म्हणजे कॉर्निया कन्सिस्ट ऑफ डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू ऑफ इलॅस्टिन अँड कॅन रिपेअर इटसेल्फ. हे जे आहे ते रॉंग स्टेटमेंट असलेलं आपल्याला दिसते. त्यानंतर कॉर्निया इज द कॉन्व्हेक्स ट्रान्सपरंट लेयर विच इज हायली वॅस्क्युलराइज. आता कॉर्नियाचा जो आहे लेयर तो म्हणजे ट्रान्सपरंट आहे आणि त्याचं प्रोटेक्टिव्ह फंक्शन आहे आणि हायली वॅस्क्युलराइज तो नसतो. नर्व सेलचा सप्लाय असतो पण नर्वचा सप्लाय असतो पण हायली वॅस्क्युलराइज नसतो. त्यामुळे ऑप्शन डी इज द रॉंग आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. त्यामुळे ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. इथं काय सांगितलं आपल्याला, कॉर्निया कन्सिस्ट ऑफ डेन्स मॅट्रिक्स ऑफ कोलेजन. तर हे करेक्ट आहे कारण कॉर्नियाचा जो मिडल लेअर आहे त्याच्यामध्ये आपल्याला कोलेजन फायबर्स प्रेझेंट असलेले दिसतो. त्याचबरोबर आणि हा कसा आहे, द मोस्ट सेन्सिटिव्ह पोर्शन ऑफ दी आय. त्यामुळे ऑप्शन ए इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, विच पार्ट ऑफ द ब्रेन इज रिस्पॉन्सिबल फॉर थर्मोरेग्युलेशन. आता थर्मोरेग्युलेशन म्हणजे काय, तर टेम्परेचर कंट्रोल करण्यामध्ये कोणाचा रोल असतो, अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. आता इथे ऑप्शन आपल्याला फर्स्ट जो दिलेला आहे तो म्हणजे मेडुला ऑब्लांगेटा. मेडुला ऑब्लांगेटाचं फंक्शन काय असतं, तर इट कंट्रोल रेस्पिरेशन, त्याचबरोबर कार्डिओव्हॅस्क्युलर रिफ्लेक्सेस हे त्याचं मेन फंक्शन आहे. किंवा त्याला आपण म्हणू शकतो की इट कंट्रोल द इनव्हॉल्युंटरी ॲक्टिव्हिटीज ऑफ दी बॉडी. त्यामुळे ऑप्शन ए ह्याचा आन्सर नाही आहे. त्याचबरोबर बी दिलेलं आहे ते म्हणजे सेरेब्रम. सेरेब्रम हा जो आहे तो आपल्याला लार्जेस्ट ब्रेनचा पार्ट असलेला दिसतो आणि सेरेब्रममध्ये वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला सेंटर्स प्रेझेंट असलेले दिसतात, त्याचे वेगवेगळे लोब्स प्रेझेंट आहेत, पण थर्मोरेग्युलेशन हे त्याचं फंक्शन नाही आहे. त्यानंतर ऑप्शन सी काय सांगितलेलं आहे आपल्याला, तर हायपोथॅलॅमस. आता हायपोथॅलॅमस जो आहे तो काय करतो, तर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज थर्मोरेग्युलेटरी सेंटर. हेन्स इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज थर्मोस्टॅट ऑफ द बॉडी. थर्मोस्टॅट आपण त्याला बॉडीचा म्हणतो. इट कीप बॉडी टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस. म्हणजे आपल्या बॉडीचं टेम्परेचर जे आहे ते कॉन्स्टंट ठेवण्याचं काम कोण करत असतो, हायपोथॅलॅमस करत असतो, 37 डिग्री ठेवण्याचं काम, आणि त्याला आपण थर्मोस्टॅट असं म्हणतो. त्यामुळे ऑप्शन सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आणि कार्पस कोलॅसम इथं फोर्थ ऑप्शन दिलेला आहे तो सुद्धा काय रॉंग आहे. नीट 2019मध्ये हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. क्वेश्चन नंबर 3, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट. इनकरेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे ते आपल्याला इथे ओळखायचं आहे. पहिलं जे स्टेटमेंट आहे ते म्हणजे an action potential in an axon does not move backward because the segment behind is in a refractory phase. आता हे जे स्टेटमेंट आहे ते आपल्याला करेक्ट असलेलं दिसतं, त्यामुळे आपलं हे आन्सर नाही आहे. त्यानंतर ऑप्शन बी जो आहे तो म्हणजे डिपोलरायझेशन ऑफ हेअर सेल ऑफ कॉक्लिया रिझल्ट इन द ओपनिंग ऑफ द मेकॅनिकली गेटेड पोटॅशियम आयन चॅनल. आता कॉक्लिया जो आहे तो कुठे प्रेझेंट असतो, तर दीज आर प्रेझेंट इन दी इयर. इयरमध्ये आपल्याला कॉक्लियाचा पोर्शन असलेला दिसतो आणि त्याचं डिपोलरायझेशन झाल्यानंतर काय सांगितलेलं आहे, तर ओपनिंग ऑफ द मेकॅनिकली गेटेड पोटॅशियम आयन चॅनल. तर हे सुद्धा ऑप्शन, हे स्टेटमेंट जे आहे ते आपल्याला करेक्ट असलेलं दिसतं. त्यानंतर ऑप्शन सी जो आहे तो म्हणजे रॉड्स आर व्हेरी सेन्सिटिव्ह अँड कॉन्ट्रीब्यूट टू डे लाईट व्हिजन. आता इथे जर आपण पाहिलं तर रॉड जे आहे ते कुठे प्रेझेंट असतात, तर दीज आर प्रेझेंट इन दी आय. आयमध्ये आपल्याला रॉड्स आणि कोन्स प्रेझेंट असलेले दिसतात. त्यांचा महत्त्वाचा रोल आपल्याला आयमध्ये प्रेझेंट असलेला दिसून येतो. आता रॉड जे आहेत ते काय करत असतात, त्यांचं फंक्शन काय असतं, तर रॉड्स कॉन्ट्रीब्यूट टू लाईट व्हिजन किंवा त्याला आपण काय म्हणतो स्कोटोपिक व्हिजन. स्कोटोपिक व्हिजनमध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला रॉडचं असलेलं दिसतं किंवा त्याला ट्विलाईट व्हिजन असं म्हणतो. आणि कोन जे आहेत दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर दी डे लाईट व्हिजन किंवा त्यालाच आपण काय म्हणतो फोटोपिक व्हिजन असं म्हणतो. त्यामुळे ऑप्शन सी जो आहे किंवा स्टेटमेंट सी जे आहे ते आपल्याला रॉंग असलेलं दिसतं. त्यामुळे आपला आन्सर जे आहे ते ऑप्शन सी आहे.
त्यानंतर डी ऑप्शन काय आहे तो आपण पाहणार आहोत. इन द नी जर्क रिफ्लेक्स स्टिम्युलस इज द स्ट्रेचिंग ऑफ द मसल अँड रिस्पॉन्स इन इट्स कॉन्ट्रॅक्शन. आता हे सुद्धा स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट असलेलं दिसतं, त्यामुळे आपला ॲन्सर जे आहे ते ऑप्शन सी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4, विच ऑफ द फॉलोइंग रिसेप्टार्स आर स्पेसिफिकली रिस्पॉन्सिबल फॉर मेंटेनन्स ऑफ बॅलन्स ऑफ बॉडी अँड पॉश्चर. याच्यामधले कोणते रिसेप्टार बॉडी पॉश्चर आणि बॅलन्ससाठी महत्त्वाचे असतात, अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. आता इथे ऑप्शन जर आपण पाहिले तर बॅसिलर मेम्ब्रेन अँड ऑटोलिथ. त्यानंतर सेकंड ऑप्शन आहे तो म्हणजे हेअर सेल्स अँड ऑर्गन ऑफ कॉर्टी. थर्ड ऑप्शन आहे तो म्हणजे टेक्टोरियल मेम्ब्रेन अँड मॅक्युला. आणि फोर्थ ऑप्शन आहे तो म्हणजे क्रिस्टा ॲम्प्युलॅरिस अँड मॅक्युला. आता इथे जर आपण पाहिलं तर क्रिस्टा ॲम्प्युलॅरिस जो आहे तो काय, इट इज द सेन्सरी ऑर्गन. आपल्या इयरमधला आपल्याला सेन्सरी ऑर्गन हा असलेला दिसतो ऑफ दी रोटेशनसाठी त्याचं महत्त्वाचं फंक्शन आहे रोटेशनमध्ये. दे आर फाउंड इन द ॲम्प्युला ऑफ ईच ऑफ द सेम्युलर कॅनल ऑफ दी इनर आयमध्ये हा पोर्शन आपल्याला क्रिस्टा ॲम्प्युलॅरिस हा असलेला दिसतो. आणि त्याचं फंक्शन काय तर सेन्सेशन ऑफ रोटेशन हे त्याचं फंक्शन आहे. टू सेन्स द अँग्युलर ॲक्सेलरेशनचं सेन्स आपल्याला जे होतं किंवा आपण जाणवू शकतो ते कशामुळे तर क्रिस्टा ॲम्प्युलॅरिसमुळे. त्याचबरोबर मॅक्युलासुद्धा हा पोर्शन त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेला आपल्याला दिसतो. आणि त्यामुळे ऑप्शन नंबर डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5, निसल्स बॉडीज आर मेनली कंपोज ऑफ. आता निसल बॉडी ज्या असतात त्या कुठे प्रेझेंट असतात तर दीज आर प्रेझेंट इन दी न्यूरॉन्समध्ये आपल्याला प्रेझेंट असलेले दिसतात. न्यूरॉन्सचं अशा प्रकारचं स्ट्रक्चर असतं आणि ह्या न्यूरॉनमध्ये इथे सेंट्रल न्यूक्लियस असतो आणि ह्या सायटॉन किंवा सेल बॉडी ह्याला काय म्हणतो आपण, इट इज कॉल्ड ॲज सायटॉन ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सेल बॉडी. ह्या सायटॉनमध्ये अशा प्रकारचे ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात, त्याला आपण निसल्स बॉडी किंवा निसल्स ग्रॅन्युल्स असं म्हणत असतो. मग हे निसल ग्रॅन्युल जे असतात तर कशापासून बनलेले आहेत अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. ऑप्शन ए काय आहे तर प्रोटीन्स अँड लिपिड्स. त्यानंतर ऑप्शन बी जो आहे तो DNA अँड RNA. ऑप्शन सी न्यूक्लिक ॲसिड अँड SCR म्हणजे स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आणि ऑप्शन डी जो आहे तो म्हणजे फ्री रायबोझोम्स अँड RER किंवा रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. नीट 2019मध्ये हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे आणि खूप सोपा आहे. आता इथे जर आपण पाहिलं तर हे निसल बॉडी जे असतात ते कशापासून तयार झालेले असतात तर फ्री रायबोझोम्स आणि RER किंवा त्याला आपण रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असं म्हणतो. त्यामुळे ऑप्शन डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 जो आहे तो म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चर आर ऑर रिजन्स इज इनकरेक्टली पेअर विथ इट्स फंक्शन. आता इथे आपल्याला दिलेले आहेत 2 कॉलम आणि एका कॉलममध्ये आपल्याला ऑर्गन दिलेले आहेत किंवा रिजन दिलेले आहेत आणि त्याची फंक्शन्स पुढे दिलेले आहेत. मग ह्याच्यामधलं आपल्याला काय बघायचं आहे तर इनकरेक्ट पेअर कोणती आहे ते ओळखायचं आहे. मग इथं पहिलं काय दिलेलं आहे आपल्याला तर मेडुला ऑब्लॉंगेटा. मग मेडुला ऑब्लॉंगेटाचं फंक्शन पुढे काय दिलेलं आहे कंट्रोल रेस्पिरेशन अँड कार्डिओव्हॅस्क्युलर रिफ्लेक्सेस. आता मेडुला ऑब्लॉंगेटा जो आहे तो काय करत असतो तर रेस्पिरेशन कंट्रोल करत असतो, त्याचबरोबर इनव्हॉलंटरी ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या कंट्रोल करण्याचं काम करत असतो. त्यामुळं ही जी पेअरिंग आहे ती करेक्ट आहे. त्यानंतर लिम्बिक सिस्टीम काय दिलेलं आहे कन्सिस्ट ऑफ फायबर ट्रॅक दॅट इंटरकनेक्ट डिफरंट रिजन ऑफ ब्रेन कंट्रोल मुवमेंट. हे जे आहे ते आपल्याला रॉंग दिसतंय कारण सर्टन कॉम्पोनंट ऑफ द सेरेब्रम अँड डायन्सेफेलॉन कॉन्स्टिट्यूट द लिम्बिक सिस्टीम. लिम्बिक सिस्टीममध्ये काय येतं तर काही सेरेब्रमचा पार्ट त्याचबरोबर डायन्सेफेलॉन असतो. त्याचबरोबर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इमोशनल ब्रेन. त्याला आपण इमोशनल ब्रेन असं म्हणतो. त्याचं कारण जर आपण पाहिलं कारण त्याचं काय लिम्बिक सिस्टीम काय करते इट कंट्रोल द इमोशनल बिहेवियर. इट एक्सप्रेस इन द फॉर्म ऑफ जॉय, त्याचबरोबर फाईट, फ्रेंडशिप, त्याचबरोबर अशा प्रकारच्या ज्या इमोशनल ॲक्टिव्हिटीज आहेत त्या कंट्रोल करण्याचं काम ती करत असते किंवा इमोशनल बिहेवियर दाखवण्याचं काम लिम्बिक सिस्टीम करत असते. इट ऑल्सो कंट्रोल द फूड हॅबिट्स, त्याचबरोबर सेक्स बिहेवियर, अशा प्रकारचं महत्त्वाचं काम त्याचं असतं. त्यामुळं ही जी पेअर आहे ती आपल्याला रॉंग दिसते. त्यामुळे आपलं हे आन्सर आहे. तरी पण आपण पुढचे ऑप्शन जे आहे ते पाहणार आहोत. हायपोथॅलॅमस काय सांगितले प्रोडक्शन ऑफ रिलीजिंग हार्मोन्स, त्याचबरोबर रेग्युलेशन ऑफ टेम्परेचर, हंगर अँड थर्स्ट. थर्मोस्टॅट आपण हायपोथॅलॅमसला म्हणतो, टेम्परेचर कंट्रोल करत असतो, त्याचबरोबर हंगर थर्स्ट पण कंट्रोल करत असतो. त्यामुळे ही सुद्धा पेअर काय करेक्ट आहे. कार्पस कॉलेसम काय करतं बँड्स ऑफ फायब्रस कनेक्टिंग लेफ्ट अँड राईट सेरेब्रल हेमिस्फियर. फायब्रस कॉलेसम जे आहे ते बँडसारखे असतात आणि लेफ्ट आणि राईट सेरेब्रमला जोडण्याचं काम ते करत असतं. त्यामुळे ही सुद्धा पेअर करेक्ट आहे. त्यामुळे ऑप्शन डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 जो आहे तो म्हणजे द ट्रान्सपरंट लेन्स इन द ह्युमन आय इज
हेल्ड इन इट्स प्लेस बाय. आता इथे आपल्याला काय सांगितलं आहे, तर द ट्रान्सपरंट लेन्स इन द ह्युमन आय इज हेल्ड इन इट्स प्लेस बाय. इथे लेन्सचा जो पोर्शन आहे तो कशाने हेल्ड केलेला आहे, अशा प्रकारचा क्वेश्चन आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. पहिला जो ऑप्शन आहे तो म्हणजे लिगामेंट्स अटॅच टू द सिलियरी बॉडी. त्यानंतर ऑप्शन बी जो आहे तो लिगामेंट्स अटॅच टू द आयरिस. ऑप्शन सी जो आहे तो म्हणजे स्मूथ मसल्स अटॅच टू द आयरिस. आणि ऑप्शन डी जो आहे तो म्हणजे स्मूथ मसल अटॅच टू द सिलियरी बॉडी. आता इथे जर आपण पाहिलं तर हे आयचं स्ट्रक्चर आहे आणि आयमध्ये आपल्याला हा मिडल पोर्शन जो असतो, हा मागचा कोरॉइडचा जो पोर्शन आहे तो पुढे येऊन कशामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे, तर कलर आपण दुसरा यूज करूया इथे. हा आउटर लेअर जो आहे तो पुढे येऊन कशामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे, तर सिलियरी बॉडीज. हा जो पुढे येऊन मोठा झालेला पोर्शन जो आहे त्याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज सिलियरी बॉडी. आणि ह्या सिलियरी बॉडी ज्या आहेत त्याच्यापासून आपल्याला काय, सिलियरी बॉडीला इथं लिगामेंट्स अटॅच झालेले असतात आणि ह्या लिगामेंट जे आहेत ते इथे पुढे जाऊन लेन्सला अटॅच झालेले आहेत. म्हणजे ऑप्शन ए इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन, लिगामेंट्स अटॅच टू द सिलियरी बॉडी. म्हणजे त्यानंतर क्वेश्चन नंबर 8 जो आहे तो म्हणजे मायोलिन शीथ इज प्रोड्यूस्ड बाय. आता मायोलिन शीथ जे आहे ते कशापासून तयार झालेलं आहे, तर मायोलिन शीथ जे आहे ते कुठे असतं, तर अशा प्रकारे न्यूरॉनचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे. न्यूरॉनमध्ये हा पोर्शन जो आहे त्याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज सायटॉन किंवा सेल बॉडी असं म्हणतो. आणि हा खालचा जो पोर्शन आहे त्याला आपण काय म्हणतो, एक्झॉन. आणि त्याच्याभोवती अशा प्रकारचं हे कवरिंग प्रेझेंट असलेलं दिसतं, त्याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज, हे जे शीत आहे त्याला आपण मायोलिन शीत असं म्हणतो. याला काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज मायोलिन शीत. मग हे मायोलिन शीत जे आहे ते कशापासून तयार झालेलं आहे, अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. आता ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत, ॲस्ट्रोसाइट अँड श्वान सेल. बी ऑप्शन आहे तो म्हणजे ऑलिगोडेंड्रोसाइट्स अँड ऑस्टिओक्लास्ट. सी ऑप्शन आहे ऑस्टिओक्लास्ट अँड ॲस्ट्रोसाइट. आणि डी ऑप्शन आहे श्वान सेल्स अँड ऑलिगोडेंड्रोसाइट. तर इथं आपलं ॲन्सर जे आहे ते म्हणजे श्वान सेल्स अँड ऑलिगोडेंड्रोसाइट्स इज द ॲन्सर ऑफ दिस क्वेश्चन्स. कशापासून बनलेले असतात, श्वान सेल आणि ऑलिगोडेंड्रोसाइट्सपासून आपल्याला हे मायोलिन शीत तयार झालेले असतं. आणि त्याचा कलर जो आहे तो कसा असतो, आपल्याला व्हाईट कलर आपल्याला दिसतो. आणि ज्या ठिकाणी आपल्याला ब्रेनच्या पार्टमध्ये ज्या ठिकाणी व्हाईट कलर असतो तिथं आपल्याला हा एक्झॉनचा पार्ट, न्यूरॉनचा जो एक्झॉनचा पार्ट आहे तो एक्झॉन जास्त असलेले दिसतात. आणि जिथं ग्रे मॅटर आहे तिथं आपल्याला सायटॉनचा पार्ट हा प्रेझेंट असलेला दिसून येतो. क्वेश्चन नंबर 9, रिसेप्टर साइट फॉर न्यूरोट्रान्समीटर आर प्रेझेंट ऑन. न्यूरोट्रान्समीटरची रिसेप्टर साईट कुठे असते, अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. आता इथे जर आपण पाहिलं तर न्यूरोट्रान्समीटर वगैरे कुठे असतात ते आपण पाहणार आहोत. आता आपल्याला प्रथम न्यूरॉनचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे. न्यूरॉन जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हा वरचा जो पोर्शन आहे त्याला आपण सेल बॉडी किंवा सायटॉन असं म्हणतो. आणि हा खालचा जो पोर्शन आहे तो काय, तर एक्झॉनचा पार्ट आहे. श्वान सेल्स असतात कडेने. त्याचबरोबर सिनॅप्स म्हणजे काय ते इथे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सिनॅप्स म्हणजे काय, तर 2 न्यूरॉनमधला जो गॅप असतो त्याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज सिनॅप्स. ह्याला काय म्हणतो आपण, इट इज कॉल्ड ॲज सिनॅप्स असं म्हणत असतो. आणि हे सिनॅप्स जे आहेत ह्या सिनॅप्समधून न्यूरॉन्स काय करत असतात, तर नर्व इम्पल्सेस कॅरी करत असतात किंवा ट्रान्समिट करत असतात. मग हे ट्रान्समिट करताना कशा प्रकारे ट्रान्समिशन होतं न्यूरॉनचं ते आपल्याला प्रथम माहिती असणं गरजेचं आहे. आता हा जो पोर्शन आहे एक्झॉन्स, त्याला आपण काय म्हणणार आहे, एक्झॉन टर्मिनल. इथं सायटॉन आणि ह्या एक्झॉनच्या कडेला जर आपण पाहिलं तर त्याला काय म्हणतो आपण, एक्झॉन टर्मिनल असं म्हणतो. आणि हे एक्झॉन टर्मिनलवरचा जो पोर्शन आहे तो आपल्याला इथे इनलार्ज करून दाखवलेला आहे. आता हा एक्झॉन टर्मिनलचा जो पोर्शन आहे त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं, तर इथे आपल्याला काय दिसतं, तर इट इज कॉल्ड ॲज सिनॅप्टिक व्हेसिकल. हे जे आहेत याला काय म्हणायचं, इट इज कॉल्ड ॲज सिनॅप्टिक व्हेसिकल असं म्हणतो की त्याच्यामध्ये आपल्याला डॉटेड स्ट्रक्चर असलेलं दिसतं. आता हे सिनॅप्टिक व्हेसिकलमध्ये काय प्रेझेंट असतात, तर न्यूरो ट्रान्समीटर्स प्रेझेंट असतात. काय असतात, न्यूरो ट्रान्समीटर. आणि हे न्यूरो ट्रान्समीटर्स काय आहेत, तर इट इज द केमिकल सबस्टन्स रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्सेस. नर्व इम्पल्सेस एका न्यूरॉनमधून दुसऱ्या न्यूरॉनमध्ये ट्रान्समिट करण्यासाठी हे न्यूरो ट्रान्समीटर गरजेचे असतात अक्रॉस दी सिनॅप्स. मग इट इज रिलीज बाय द सिनॅप्टिक व्हेसिकल. सिनॅप्टिक व्हेसिकलमधून ते रिलीज होतात इनटू सिनॅप्टिक क्लेफ्ट. आणि न्यूरो ट्रान्समीटर बाइंड विथ द प्रोटीन रिसेप्टर मॉलिक्यूल प्रेझेंट ऑन द पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन. आणि हे न्यूरो ट्रान्समीटर इथून आपल्याला रिलीज झाल्यानंतर कुठे जाऊन मिळतात, तर त्याचे रिसेप्टर जे आहेत ते कुठे असतात प्रेझेंट, पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेनवरती असतात. अशा प्रकारचा हाच क्वेश्चन आपल्याला विचारला आहे की रिसेप्टर साईट फॉर न्यूरो ट्रान्समीटर. आणि ते ऑप्शन आपल्याला दिलेत, प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन,
टिप ऑफ एक्झॉन, थर्ड आहे तो म्हणजे पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन आणि फोर्थ आहे तो म्हणजे मेम्ब्रेन ऑफ सिनॅप्टिक वेसिकल. आता इथे जर आपण पाहिलं तर पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेनवरती आपल्याला काय दिसतात, हे रिसेप्टर्स प्रेझेंट असलेले दिसत आहेत आणि ह्या रिसेप्टरवरती काय करतात, न्यूरो ट्रान्समीटर मधून आलेले जे नर्व इम्पल्सेस आहेत ते कॅरी करण्याचं काम कोण करतं, पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन करत असतो. त्यामुळे आपला ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10, गुड विजन डिपेंड ऑन ॲडिक्वेट इंटेक ऑफ कॅरोटीन रिच फूड, सिलेक्ट द बेस्ट ऑप्शन ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट. आता इथे आपल्याला 4 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि कुठली स्टेटमेंट बरोबर आहेत ते आपल्याला बघायचं आहे. मग तिथं 2 बरोबर असतील किंवा 3 बरोबर असतील. पहिलाच ऑप्शन आहे तो म्हणजे विटॅमिन ए डेरिव्हेटिव्ह आर फॉर्म फ्रॉम कॅरोटीन, अशा प्रकारचं हे पहिलं स्टेटमेंट आहे. त्याचबरोबर सेकंड स्टेटमेंट जे आहे ते म्हणजे द फोटो पिगमेंट्स आर एम्बेडेड इन द मेम्ब्रेन डिस्क ऑफ द इनर मेम्ब्रेन. आता हे जे आहे ते आपल्याला रॉंग स्टेटमेंट असलेलं दिसतं. पहिलं स्टेटमेंट आहे ते करेक्ट आहे. त्याचबरोबर थर्ड जे स्टेटमेंट आहे ते म्हणजे रेटिनल इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ विटॅमिन ए, हे सुद्धा करेक्ट आहे. आपल्याला माहिती आहे की विटॅमिन ए जे आहे ते आपल्या डोळ्यांसाठी चांगलं असतं. डॉक्टरसुद्धा आपल्याला सांगत असतात की विटॅमिन ए असणारी फळं वगैरे खात जावा, भाज्या खात जावा आणि ते डोळ्यांसाठी चांगले असतात. त्याचबरोबर ऑप्शन डी 4 आहे तो म्हणजे रेटिना इज अ लाईट ॲब्झॉर्बिंग पार्ट ऑफ द व्हिज्युअल पिगमेंट. आता हे जे आहे ते आपल्याला रॉंग असलेलं दिसतं स्टेटमेंट. त्यामुळे ऑप्शन फर्स्ट आणि सेकंड जे आहे ते करेक्ट आहेत. त्यामुळे असा ऑप्शन आपल्याला कुठे दिसतो, तर ऑप्शन बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन 1 and 3. नीट 2019मध्ये हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. क्वेश्चन नंबर 11, चूज द करेक्ट स्टेटमेंट. नॉसी रिसेप्टर्स रिस्पॉन्स टू चेंजेस इन प्रेशर. काय सांगितलं आपल्याला की प्रेशर चेंज झाल्यानंतर नॉसी रिसेप्टर रिस्पॉन्ड करत असतात. हे जे स्टेटमेंट आहे ते इनकरेक्ट असलेलं आपल्याला दिसतं, कारण नॉसी रिसेप्टर जे आहेत ते पोटेन्शियली डॅमेजिंग ज्या वेळेला होतं त्याचं स्टिम्युलाय म्हणजे रिझल्ट इन पेन हे दाखवत असतात. सेन्सेशन, पेनिंग सेन्सेशन आपल्याला दाखवत असतात किंवा डॅमेजिंग सेन्सेशन आपल्याला दाखवत असतात. त्यामुळे ऑप्शन ए जो आहे ते आपल्याला करेक्ट असलेलं दिसत नाही. त्यानंतर ऑप्शन बी जो आहे तो म्हणजे मेसेनर्स कार्पस्कल्स आर थर्मोरिसेप्टर्स. मेसेनर कार्पस्कल जे आहेत दीज आर द टाईप ऑफ मेकॅनो रिसेप्टर आणि ते काय करत असतात, तर रिस्पॉन्सिबल फॉर टच सेन्सिटिव्हिटी आपल्याला दाखवत असतात. त्यानंतर थर्ड जे आहे ते म्हणजे फोटो रिसेप्टर इन द ह्युमन आय आर डिपोलराइज ड्युरिंग डार्कनेस अँड बिकम हायपर पोलराइज इन रिस्पॉन्स टू द लाईट स्टिम्युलस. आता हे जे स्टेटमेंट आहे ते आपल्याला करेक्ट असलेलं दिसतं, ऑप्शन सी. त्यामुळे आपला ॲन्सर असणार आहे. त्यानंतर ऑप्शन डी जो आहे तो काय आहे, तर रिसेप्टर डू नॉट प्रोड्यूस ग्रेडेड पोटेन्शियल. त्यामुळे ऑप्शन डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 12, फोटोसेन्सिटिव्ह कंपाऊंड्स इन ह्युमन आय इज मेड अप ऑफ. ह्युमन आय, फोटोसेन्सिटिव्ह कंपाऊंड्स इन ह्युमन आय कशापासून तयार झालेले आहेत, अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. आता इथे जर आपण पाहिलं तर ऑप्शन नंबर ए आहे तो म्हणजे ऑप्सिन अँड रेटिनॉल. बी ऑप्शन आहे ट्रान्सड्युसिन अँड रेटिनिन. सी ऑप्शन आहे ग्वानोसिन अँड रेटिनॉल आणि डी ऑप्शन आहे तो म्हणजे ऑप्सिन अँड रेटिनॉल. आता इथे जर आपण पाहिलं तर डी ऑप्शन आपला जो आहे तो करेक्ट आहे. नीट 2016मध्ये हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ऑप्सिन अँड रेटिनॉल इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 13, डिस्ट्रक्शन ऑफ द अँटेरियर हॉर्न सेल ऑफ द स्पायनल कॉर्ड अँड वुड रिझल्ट इन द लॉस ऑफ. काय सांगितले, डिस्ट्रक्शन ऑफ अँटेरियर हॉर्न सेल ऑफ स्पायनल कॉर्ड. आता स्पायनल कॉर्डचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे की बटरफ्लाय शेप आपल्याला हे स्ट्रक्चर जे आहे ते स्पायनल कॉर्डचं दिसत असतं आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं तर जर समजा डिस्ट्रक्शन झालं कशाचं, अँटेरियर हॉर्न, आपल्याला 4 हॉर्न प्रेझेंट असलेले दिसतात की अँटेरियर साईडला 2 हॉर्न प्रेझेंट असतात आणि पोस्टेरियर साईडला 2 असतात. त्यापैकी अँटेरियर साईडचे जर हॉर्न त्याच्यामध्ये डिस्ट्रक्शन झालं तर काय होईल, अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. मग इथं ऑप्शन आपल्याला दिलं आहे ते कमिश्युरल इम्पल्सेस, त्याचबरोबर इंटेग्रेटिंग इम्पल्सेस, थर्ड ऑप्शन आहे तो म्हणजे सेन्सरी इम्पल्सेस आणि फोर्थ ऑप्शन आहे तो म्हणजे व्हॉलंटरी मोटार इम्पल्सेस. आता अँटेरियर हॉर्न जे आहेत स्पायनल कॉर्डचे दॅट कंटेन सेल विथ फायबर्स दॅट फ्रॉम द अँटेरियर और मोटार रूट एंड आर इसेन्शियल फॉर व्हॉलंटरी अँड रिफ्लेक्सेस. हे यांचं काम काय असतं, जे अँटेरियर हॉर्न जे असतात ते काय करत असतात, व्हॉलंटरी अँड रिफ्लेक्सेस दाखवत असतात, ॲक्टिव्हिटी दाखवत असतात आणि दे आर इनर्वेट इन दी मसल्स. अँटेरियर साईडचे जे मसल आहेत तिथे ते इनर्वेट होत असतात
आणि त्याच्यामुळे ते जर डॅमेज झाले तर आपल्याला इफ द अँटेरियर हॉर्न ऑफ मोटार सेल्स आर डिस्ट्रॉय द नर्व्स कॅनॉट रिजनरेट. तर काय होणार आहे, तर नर्व्स रिजनरेट होणार नाहीत आणि मसल्स आर नेवर युजफुल अगेन्स्ट, आणि मसल जे आहेत ते युजफुल राहणार नाहीत कारण कोणतं सेन्सेशनच तिथं जाणार नाही आहे. त्यामुळं ऑप्शन डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 2015मध्ये हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. क्वेश्चन नंबर 14. In mammalian eye, the fovea is the center of the visual field where. इथे ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. फर्स्ट ऑप्शन आहे तो म्हणजे ओनली रॉड्स आर प्रेझेंट. बी ऑप्शन आहे तो म्हणजे मोर रॉड्स दॅन कोन्स आर फाउंड. सी ऑप्शन आहे हायली डेन्सिटी ऑफ कोन्स अकर्स बट हॅज नो रॉड्स. आणि डी ऑप्शन आहे तो म्हणजे द ऑप्टिक नर्व्स लिव्स द आय. 2015मध्ये हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. आता इथं फोविया म्हणजे काय आणि तो कुठे प्रेझेंट असतो ते आपल्याला प्रथम माहिती असणं गरजेचं आहे. आता फोविया सेंट्रलिस हे जे स्ट्रक्चर आहे ते कुठे प्रेझेंट असतं, दीज आर प्रेझेंट इन दी आय. आयमध्ये प्रेझेंट असतं. आता हे फोवियाचं स्ट्रक्चर जे आहे, आयचं प्रथम आपल्याला स्ट्रक्चर माहिती असणं गरजेचं आहे. तर आयच्या स्ट्रक्चरमध्ये सगळ्यात आउटर लेअर जो असतो तो कुठला असतो, स्क्लेराचा असतो. त्यानंतर मिडल लेअर जो असतो त्याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज कोरॉइड असं म्हणतो. आणि सगळ्यात इनर लेअर जो असतो तो कशाचा असतो, तर रेटिनाच असतो. असे 3 लेयर्स आपल्याला इथे प्रेझेंट असलेले दिसतात. आता ह्या 3 लेयर्समध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्यात आतला जो लेयर आहे किंवा रेटिना जो आहे त्या रेटिनामध्ये आपल्याला इथं एका ठिकाणी अशा प्रकारचं एक खाच प्रेझेंट असलेली दिसते. आणि ही खाच जी असते त्यालाच आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज फोविया. इट इज कॉल्ड ॲज फोविया. आणि हा फोविया जो आहे तो रेटिनावरचा अतिशय महत्त्वाचा पार्ट असलेला दिसतो. अतिशय छोटा पार्ट आहे. आणि ह्या फोवियामध्ये काय प्रेझेंट असलेलं दिसतं, तर फोविया सेंट्रलिस इज द स्मॉल सेंट्रल पीथ अँड कंपोज ऑफ क्लोजली कोन्स इन द आय. त्याच्यामध्ये कोन्स प्रेझेंट असतात बट नो रॉड्स अजिबात प्रेझेंट असत नाहीत. आणि त्यामुळे ऑप्शन सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. हाय डेन्सिटी ऑफ कोन्स अकर बट हॅज नो रॉड्स. आता हे जे फोविया आहे त्याचं फंक्शन काय असतं, तर फोविया रिस्पॉन्सिबल फॉर शार्प सेंट्रल विजन तयार करण्याचं काम आपल्या आईजद्वारे किंवा हे फोविया करत असतात. आणि विच इज नेसेसरी फॉर महत्त्वाचे जे ॲक्टिव्हिटीज असतात आपल्या कुठल्या, तर रीडिंग असेल, ड्रायव्हिंग असेल, की जिथं व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं, अशा ह्या ॲक्टिव्हिटीज होण्यासाठी फोविया जे आहे ते महत्त्वाचं काम करत असतं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे क्वेश्चन नंबर 15. इंजुरी लोकलाइज टू द हायपोथॅलॅमस वूड मोस्ट लाईकली डिस्टर्ब. आता हे हायपोथॅलॅमसचं फंक्शन जे आहे ते मगाशी आपण थोडंसं बघितलेलं आहे आणि त्याच्यावरचा हा क्वेश्चन आहे. तर हायपोथॅलॅमस काय करत असतं, तर इट रेग्युलेट द बॉडी टेम्परेचर, हंगर, थर्स्ट कंट्रोल करण्याचं काम करत असतं. आणि त्याला आपण थर्मोस्टॅट असं म्हणतो. हे मगाशी आपण बघितलेलं आहे. काय ऑप्शन आपल्याला दिले, तर शॉर्ट टर्म मेमरी फर्स्ट ऑप्शन आहे. त्यानंतर बी ऑप्शन आहे तो म्हणजे कोऑर्डिनेशन ड्युरिंग लोकोमोशन. सी ऑप्शन आहे एक्झिक्युटिव्ह फंक्शन सच ॲज डिसिजन मेकिंग. आणि डी ऑप्शन आहे रेग्युलेशन ऑफ बॉडी टेम्परेचर. त्यामुळे ऑप्शन डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 2014मध्ये हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 16 जो आहे तो म्हणजे विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट म्हणजे इनकरेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे ते आपल्याला इथे ओळखायचं आहे. आता इथे जर आपण पाहिलं तर फर्स्ट ऑप्शन आहे तो म्हणजे रेटिनल इज द लाईट ॲब्झॉर्बिंग पोर्शन ऑफ व्हिज्युअल फोटोपिगमेंट्स. इनकरेक्ट आपल्याला ओळखायचं आहे. फर्स्ट स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट आहे. त्यानंतर बी ऑप्शन आहे तो म्हणजे इन रेटिना द रॉड्स हॅव द फोटोपिगमेंट्स रॉड ऑफ सीन व्हाईल कोन्स हॅव 3 डिफरंट फोटोपिगमेंट्स. हे सुद्धा आपल्याला करेक्ट स्टेटमेंट असलेले दिसतं. आता ऑप्शन सी जो आहे तो काय आहे, तर रेटिनल इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ विटॅमिन सी. आता इथे विटॅमिन सीचे डेरिव्हेटिव्ह असलेलं दिसतंय, रेटिनॉल सांगितलेलं आहे. पण रेटिनॉल जे आहे ते कशाचे डेरिव्हेटिव्ह असतात, दीज आर द डेरिव्हेटिव्ह ऑफ विटॅमिन ए. त्यामुळे ऑप्शन सी आपलं हे आन्सर आहे कारण हे रॉंग स्टेटमेंट आहे. क्वेश्चन नंबर 17. पार्ट ए, बी, सी अँड डी ऑफ द ह्युमन आय आर शो इन द डायग्राम. सिलेक्ट द ऑप्शन विच गिव्स करेक्ट आयडेंटिफिकेशन अलॉंग विथ इट्स फंक्शन ऑर कॅरेक्टरिस्टिक. अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. आता इथे जर आपण पाहिलं तर आपल्याला एक डायग्राम दिसते आयची आणि त्याच्यामध्ये ए बी सी डी अशा प्रकारचं आपल्याला नेमिंग दिसते आणि त्याचं करेक्ट आयडेंटिफिकेशन आपल्याला करायचं आहे. त्याचबरोबर करेक्ट फंक्शन्स आणि कॅरेक्टरिस्टिक त्या पार्टचे आहेत का ते सुद्धा आपल्याला इथे बघायचं आहे. त्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. पहिला जो ऑप्शन आहे तो म्हणजे ए सी ॲक्विएस चेंबर आणि त्याचं फंक्शन दिलेलं आहे ते म्हणजे इट रिफ्लेक्ट द
लाईट विच डज नॉट पास थ्रू द लेन्स. अशा प्रकारचं हे फंक्शन दिलेलं आहे. आता सी जो आहे तो सी आपल्याला काय इथे दाखवतोय, तर सी जो आहे तो खरोखरच आपल्याला इथे ॲक्वेज चेंबर दाखवतोय. ॲक्वेज चेंबर जो आहे तो कुठे प्रेझेंट असतो, इन बिटवीन दी लेन्स अँड कॉर्निया ॲक्वेज चेंबर आर प्रेझेंट. आणि हा ॲक्वेज चेंबरचं फंक्शन काय असतं, तर ॲक्वेज चेंबर जो आहे तो काय करत असतो, इट नरिश द लेन्स अँड कॉर्निया, हे त्याचं मेन फंक्शन असतं. त्यामुळे इथे जर बघितलं तर त्याचं फंक्शन जे आहे ते ॲक्वेज चेंबरचं आपल्याला रॉंग असलेलं दिसते. त्यामुळे ऑप्शन इज द रॉंग ॲन्सर ऑफ दिस क्वेश्चन. त्यानंतर ऑप्शन बी जो आहे तो काय सांगितलं आहे, कोरॉइड इट्स अँटिरियर पार्ट फ्रॉम सिलेरी बॉडी. आता डी जो आहे तो काय दाखवतो आहे आपल्याला, इथं डी दाखवलेला आहे आणि हा डी जो आहे तो काय डिनोट करतो आहे, तर आउटर मोस्ट लेअर डिनोट करतो आहे. आणि आउटर मोस्ट लेअर जो आहे त्याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज स्क्लेरा. स्क्लेरा इज द आउटर मोस्ट लेअर. 3 लेअर प्रेझेंट असतात, आउटर मोस्ट स्क्लेरा, मिडल जो असतो तो कोरॉइड आणि इनर मोस्ट जो असतो तो कुठला असतो, तर रेटिन असतो. असे 3 लेअर असतात. आणि इथे आपल्याला इथे डी काय सांगितलं आहे, कोरॉइड सांगितलं आहे. त्यामुळे ऑप्शन बी सुद्धा आपल्याला रॉंग असलेला दिसतो. त्यानंतर सी जो आहे तो म्हणजे ए रेटिना कंटेन फोटो रिसेप्टार दॅट इज रॉड्स अँड कोन्स. आता ए जो आहे तो काय दाखवतो आपल्याला, ए दाखवतो आपल्याला रेटिनाच दाखवतो आहे. रेटिना इज द इनर मोस्ट लेअर आणि ह्या इनर मोस्ट लेअरवरती काय प्रेझेंट असतात, तर रॉड्स आणि कोन्स असतात. इट शोज द फोटोपिक अँड स्कोटोपिक विजन. त्याच्यामुळे आपण काय बघू शकतो, तर इमेज कोणतेही डिटेक्ट करू शकतो, पाहू शकतो. त्यामुळं ऑप्शन सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. त्यानंतर डी जो आहे ऑप्शन तो म्हणजे बी ब्लाइंड स्पॉट हॅज ओनली अ फ्यू रॉड्स अँड कोन्स. आता इथं बी जो स्पॉट आहे तो आपल्याला बी स्पॉट काय दाखवतो आहे, तर इथे आपल्याला ब्लाइंड स्पॉटच दाखवतो आहे. ब्लाइंड स्पॉट जो आहे तो कुठे असतो प्रेझेंट, तर ऑप्टिक नर्वच्या तिथेच आपल्याला हा ब्लाइंड स्पॉट प्रेझेंट असलेला दिसतो. आणि हा ब्लाइंड स्पॉट जो आहे त्याचं नावच ब्लाइंड का दिलेलं आहे, कारण तिथं कोणतेही व्हिज्युअल पिगमेंट्स प्रेझेंट नसतात, म्हणजे रॉड्स आणि कोन जे आहे ते ॲब्सेंट असतात. त्यामुळं हा जो ऑप्शन आहे तो आपल्याला काय दिसतो आहे, तर रॉंग असलेला दिसून येतो आहे. त्यामुळे आपलं करेक्ट आन्सर जे आहे ते काय, ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. मित्रांनो, आता जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंतचे जे क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये आय आणि इयर याच्यावरचे जास्त क्वेश्चन आपल्याला ह्या टॉपिकशी संबंधित असलेले दिसतात. त्यामुळे नीट एक्झामसाठी आपल्याला आय आणि इयरवरचे क्वेश्चन्स हे जास्तीत जास्त पाहणं खूप गरजेचं आहे, कारण त्याच्यावरतीच आपण प्रिवियस इयर क्वेश्चन्स जर आपण पाहिले तर आय आणि इयरवरतीच आलेले आहेत. असेच जर तुम्हाला व्हिडिओ जर पाहिजे असतील तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा, की जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे लगेच मिळेल आणि तुम्ही ते व्हिडिओ मिस नाही करणार. थँक्यू.